नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत शेवयाचा मऊ लुसलुशीत उपमा कसा बनवायचा। शेवयाचा उपमा करताना जर चिकट होत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून नक्कीच मऊ लुसलुशीत शेवयाचा उपमा तयार करू शकता। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी एका प्लेटमध्ये या शेवया घेतलेल्या आहेत। या शेवया इथे आपण रव्याच्या वापरलेल्या आहेत। यानंतर इथे आपल्याला गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी घालायचं आहे। आता या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच इथे आपण या ज्या शेवया घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण शेवया इथे आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। आता यानंतर इथे आपण एका चमच्याच्या साहाय्याने हे या पद्धतीने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला चमचा हा या पद्धतीचाच वापरायचा आहे। गोल पळी इथे आपल्याला वापरायची नाही, नाहीतर शेवया या तुटू शकतात। आता यानंतर यामध्ये आपण 1-2 चमचे तेल घालून घेणार आहोत। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे तेल इथं मी घेतलेलं आहे। आता पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे शेवया छान अशा मोकळ्या होतात, चिकटपणा त्यामध्ये राहत नाही। आता इथे आपण याला एक उकळी येऊन देणार आहोत। एक चांगली उकळी आल्यानंतर लगेचच इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता गॅसचा फ्लेम इथे बंद केल्यानंतर इथे आपल्याला एक मोठी चाळण घ्यायची आहे, किंवा पुरणपोळीसाठी आपण जी चाळण वापरतो ती घेतली तरी सुद्धा चालेल। आता एका भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व पाणी इथे गाळून घ्यायचं आहे। आता पाणी गाळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थंड असं पाणी घालायचं आहे। थंड पाणी का घालायचं तर यामधील जी वाफ आहे ती पटकन निघून जाते आणि शेवया या थंड होतात, त्यामुळे त्या पटकन चिकटून बसत नाहीत, मोकळ्या लुसलुशीत छान अशा सुटतात। आता इथे मी 1-2 ग्लास पाणी यामध्ये घालून घेते। थंड पाणी घातल्यानंतर इथे आपण या शेवया एका प्लेटमध्ये काढून ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या मोकळ्या अशा छान राहतील। तर लक्षात ठेवा इथे आपल्याला थंड पाण्याचाच वापर इथे करायचा आहे। आता आपण या शेवया एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर इथे एका पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे शेंगदाणे छान असे तळून घेणार आहोत। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे शेंगदाणे या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर शेंगदाण्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता यानंतर यामध्ये आपण एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता कांदा सुद्धा इथे आपण तेलामध्ये छान असा परतून घेणार आहोत। कांदा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता कढीपत्ता घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। मिरची घातल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। आता हळद घातल्यानंतर यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार इथे आपण मीठ यामध्ये घालायचं आहे। आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे थोडंसं मिक्स करून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर गॅसचा फ्लेम इथे आपल्याला पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे आणि या ज्या शेवया आहेत त्या आपल्याला संपूर्ण यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। रेसिपी इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता इथे आपण हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे।
अगदी अलगद हातानेच मिक्स करायचं आहे. तर तुम्हाला या शेवया मिक्स करत असतानाच जाणवेल की ह्या मोकळ्या आणि लुसलुशीत छान अशा तयार झालेल्या आहेत. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी यावरती आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. एक 4 ते 5 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त असा लुसलुशीत मोकळा शेवयाचा उपमा इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हा शेवयाचा उपमा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.